आपण पाहताय महाधुरळा. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase. Presenting Dalan, organized by Credai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects. Where innovation meets elegance. Where the future of living takes shape. From steel to structure. From interiors to inspiration. From homes to lifestyles. Dalan. 30th January to 2nd February 2026. Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. एक खंदा नेतृत्व, महाराष्ट्राचं खंद नेतृत्व या निमित्तानं हरपलं गेलं. दादा म्हणून त्यांच्याकडं सगळा महाराष्ट्र बघत होता. दिलेला शब्द पाळणारा, काम करणारा, वेळ पाळणारा नेता म्हणून अजित पवार यांच्याकडं पाहिलं जात होतं. पण दुर्दैवानं विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र एका चांगल्या नेत्याला निश्चितपणे मुकला आहे. पण आता राजकारण कधी थांबत नाही. त्यामुळे राजकारण आता वेगळ्या मार्गानं निश्चितपणे जाण्याची चिन्ह स्पष्ट होत आहेत. गेले काही दिवस दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र होण्याच्या हालचाली जोरात सुरू होत्या. त्याची सुरुवात म्हणून नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र लढले. जिल्हा परिषदेत सुद्धा तेच सुरू आहे. अनेक मतदारसंघात, अनेक तालुक्यात, अनेक जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक होऊन लढत आहेत. ते सुद्धा घड्याळ या चिन्हावर. त्यामुळं बऱ्यापैकी मानसिकता झालेली आहे की दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक होण्याची. पण कालच्या घटनेनं या एकूणच एकत्रीकरणाला निश्चितपणे गती येण्याची चिन्ह आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसातच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची चिन्ह अधिक आहेत. सध्या त्या खासदार आहेत राज्यसभेवर. पण अजित पवार यांच्या जागेवर त्या पोटनिवडणूक लढवतील आणि तिथून आमदार होऊन तत्पूर्वी त्या उपमुख्यमंत्री म्हणून राज्यात त्यांना संधी मिळण्याची चिन्ह जास्त आहेत. कारण पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष आपल्या सोबत ठेवण्यासाठी भाजप या पद्धतीचा निर्णय निश्चितपणे घेण्याची चिन्ह आहेत. मुळातच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार हे जवळजवळ ठरलेलं आहे. फक्त त्याला मुहूर्त कधी एवढाच भाग होता. आणि येत्या महिन्याभरात तो मुहूर्त म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका झाल्या हा मुहूर्त निश्चित झाला होता. पण अचानक या घडलेल्या दुर्दैवी घटनेनं तो थोडासा लांबणीवर पडेल. पण तो निश्चितपणे होणार. दोन्ही राष्ट्रवादी एक होणार. घड्याळ चिन्ह फायनल होणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री होण्याची चिन्ह अधिक आहेत. जयंत पाटील जे या पक्षाचे आहेत त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात निश्चितपणे स्थान मिळेल. रोहित पवार सुद्धा असू शकतील. शशिकांत शिंदे, राजेश टोपे यांना सुद्धा यातल्या एखाद्याला संधी मिळण्याची चिन्ह आहेत. जयंत पाटील यांचा समावेश नक्की असेल. रोहित पवार सुद्धा या स्पर्धेत असतील किंवा त्यांचाही समावेश होण्याची चिन्ह अधिक आहेत. म्हणजे साधारणतः दोघांना, एक नव्हे दोघांना राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने या मंत्रिमंडळात स्थान मिळेल. आणि दोन्ही राष्ट्रवादी एक होऊन भाजपला पाठिंबा देतील. यामुळं म्हणजे सहभागी होतील सत्तेत. यामुळं मात्र महाविकास आघाडीची ताकद एकदम कमी होणार आहे. कारण मुळात उबाटाची ताकद कमी झालेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते सोडून भाजपमध्ये जात आहेत. अशावेळी महाविकास आघाडीची राज्यातली ताकद कमी करण्याचं भाजपचं जे काय धोरण आहे ते धोरण यशस्वी होईल. कारण एक राष्ट्रवादी पक्षाचे खासदारांची संख्या मोठी आहे. त्याची गरज केंद्रात आहे. त्यामुळं तातडीनं विलिनीकरण होऊन केंद्रात पाठिंबा त्यांना मिळेल. त्यांच्या खासदारांची संख्या वाढेल. दुसरीकडं भाजपचं बळ निश्चितपणे वाढेल. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचं बळ कमी करण्यासाठी सुद्धा भाजप याचा निश्चितपणे उपयोग करून घेईल. पार्थ पवार यांना खासदार म्हणून राज्यसभेवर संधी मिळण्याची चिन्ह अधिक आहेत. येत्या महिन्याभरात या सगळ्या राजकीय घटना निश्चितपणे घडण्याची चिन्ह अधिक आहेत. त्या दृष्टीनं हालचाली दुपारनंतर सुरू झालेत. आज अजित पवार यांचा अंत्यविधी झाला.
त्यानंतर या घटना हळूहळू येत्या 2-3 दिवसात या घटनांना अधिक वेग येईल. त्यामुळं पाहूया आता काय नेमकं या महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार. सध्या तरी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून यांचं नाव पुढं आलेलं आहे. चर्चा सुरू झालेली आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष कधी एकत्र येणार याची चर्चा सुरू आहे. या सगळ्या प्रक्रियेत एक होईल की शरद पवार जे देशाचे नेते आहेत ते मात्र राजकारणापासून काही प्रमाणात अलिप्त राहतील, निवृत्तीसुद्धा घेतील आणि बाकी सगळ्या ज्या काही राजकीय हालचाली होतील त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याची चिन्ह अधिक आहेत. पाहूया अशाच काही राजकीय बातम्या आपल्याला हव्या असतील तर आता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. कृषीप्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी. विचार नवीन शेतीचा, शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा, अत्याधुनिक शेती अवजारं, बी बियाणं, खतं, कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी. पशुपालन, कुक्कुटपालन, कृषी व्यवस्थापन आणि सिंचन. शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार, कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन. खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी आणि पशु प्रदर्शन. 400हून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार. महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स, विविध जातींच्या पशुपक्ष्यांचं प्रदर्शन. भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक 6 ते 9 फेब्रुवारी 2026 मेरीवेदर ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.